जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या उच्चशिक्षित युवा शेतकरी सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता पारंपरिक शेती न करता शेतीविषयी योग्य तज्ज्ञांकडून सल्लामसलत करत टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. टरबूजचे रोप तयार करून शेतात बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून त्यात टरबूजाची लागवड केली. टरबूजाला योग्य भाव मिळेल यासाठी येणारे सण उत्सव व त्यानुसार मार्केटमध्ये मिळणारा भाव याचा विचार करून युवा शेतकरी सागर पाटील यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. 7 डिसेंबर रोजी शेतात टरबूज लागवड केले. बदलता हवामानानुसार शेतातील टरबूजावर त्याचा परिणाम होत असला तरी न डगमगता योग्य सल्ला घेऊन त्याच्यावर फवारणी, खतांचा वापर करून यशस्वी टरबूजाची शेती केली. आज मार्केटमध्ये 20 रुपये 50 पैसेच्या भावाने टरबूजाला मिळाल्याने टरबूज काढणे सुरू झाले आहे. टरबूजाला चांगला भाव मिळाल्याने लागलेला खर्च वजा लाखो रुपयाचे उत्पन्न मिळणार असल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. योग्य नियोजन व कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन येणारे सण उत्सवाचा अंदाज घेऊन शेती केली तर त्या शेतातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतात, असं मत युवा शेतकरी सागर पाटील यांनी व्यक्त केले. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला म्हणजे मी पण नवीन होतो शेतीमध्ये, पण शेतकऱ्याचा मुलगा असून शेतीत मी नेहमी येत राहायचो आणि त्याबद्दल आपल्याला हे होतं, आतुरता होती शेतीबद्दल आणि आवड होती मला. मग मी बियाणं घेतलं, जिग्ना गोल्ड म्हणून एक. आमच्या काकांनी बी सजेस्ट केलं होतं, त्यांचा मित्र होता एक ओळखीचा, त्यांनी सांगितलं. मग ते बियाणं घेऊन मी रोप बनवलं. थंडीमध्ये ते एकसारखं उतरत नाही म्हणून मी हे केलं, रोप बनवलं, रोप घेतलं, रोप लावलं. 7 डिसेंबरला लावलं. त्याच्यानंतर मग त्याला बऱ्याच समस्या आल्या. ते स्प्रे, उडागाड वातावरण वगैरे ते केलं व्यवस्थित क्लिअर. एक स्वप्नील पाटील म्हणून ॲग्रोटेकचे माझे मित्र होते, त्यांनी पण मला हे केलं मार्गदर्शन. आणि त्याच्यानंतर मग सुप्रभात ग्रुप आहे, विनय दादा म्हणून, अरुण काका पाटील म्हणून आहेत ते, त्यांनी मला कंटिन्यू मग जिथून माझा प्लॉट खराब झाला तिथून मला त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला आणि पूर्ण क्वालिटी माल चांगला बनवण्याला प्रयत्न केला त्यांनी. म्हणजे मेहनत घेतली आणि मला बी सांगितलं, तू सागर वेळेवर या गोष्टी कर, नाही तर प्लॉट अर्धा गेलेला होता आपला. त्याचं आता जर शेतकऱ्यांना जर सांगायचं म्हटलं तर हे शॉर्ट टर्म पीक आहे. शॉर्ट टर्म पिकामध्ये जे आता केळी वगैरे घेतो आपण, ते लॉंग टाईम जातं, त्याच्यामुळे रिस्क जास्त राहतं, पैसा बी राहतो, टाईम बी जातो. त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचं जे तरुण वर्ग आहे त्यांनी इंटरेस्ट घेऊन शेतीमध्ये बारीक सूक्ष्म नियोजन करून, पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करून आणि खताचं योग्य मात्रा नियोजन आणि येणारे सण उत्सव आणि मार्केटमध्ये काय आहे त्या गोष्टींचं माहिती घेऊन योग्य ते नियोजनपूर्वक त्या वेळेवर आपण रोप लावलं पाहिजे आणि हार्वेस्टिंग केव्हा होईल आपलं त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानुसार मग आणि निसर्गाने बी साथ भेटली पाहिजे. त्याच्यात आपण फवारणी वगैरे ते करत राहतो, ते आपल्या हातातलं आहे, आपण मेहनत करावंच लागेल. आता काय भाव मिळाला आहे आपल्याला भाव भेटला आहे 20 रुपये 50 पैसे. म्हणजे जे केलेल्याचं होतं ते सक्सेस झालं शॉर्ट टर्ममध्ये. आणि मी पहिलीन वेळेस हे टरबूज लावलेलं आहे. अच्छा. म्हणजे आता जे आपले युवक आहे ते नोकरीच्या शोधात असतात, बरोबर, परंतु शेती असताना पण त्याच्यात जर लक्ष व्यवस्थित केलं तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं. बरोबर. तर शेती एक अशी आहे सर, जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जर मेहनत घेतली तर इथून नफा मिळणार म्हणजे मिळणार, याची शाश्वती आहे. पण निसर्गाने साथ दिली तर, नाही तर अशक्य आहे. आपण मेहनत करतो पण मग त्याच्यासाठी नियोजन बी असलं पाहिजे. नियोजन राहिलं वेळेवर आणि योगायोग बी म्हणता येईल की ते भाव आपल्यासाठी भाव बी भेटले. म्हणजे ते मी त्या टार्गेट रमजान वगैरे ते टार्गेट करूनच काम केलेलं होतं, म्हणून मला ते भाव बी भेटले. शाश्वती ती होती. पण आता जर पाऊस पडला असता तर माझे हाल झाले असते रस्त्यांमुळे, पण तो पाऊस पडला नाही, योगायोग निसर्गाची बी साथ होती आणि त्याच्यामुळे मग आपलं काम सक्सेस झालं. सक्सेस. काय नाव आपलं? सागर पाटील, गोळगाव. ओके.